नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आम्ही वारंवार असं म्हणत आलेलो, राहुल गांधी आणि त्यांचे जे सगळे प्रवक्ते वगैरे जे पंटर आहेत ते सगळे, हे म्हणजे भाजपची सगळ्यात मोठी ॲसेट ज्याला म्हणतात, बलस्थान आहे. भाजपला काहीच वेगळं करायची गरज नाही. त्यांचं सगळं काम हे अशा पद्धतीचे वक्तव्य करतात आणि त्याच्यातून जे काय व्हायचं ते होऊन जातं. आताचा तर विषय तर राजकीय सुद्धा नाही. शुभांशु शुक्ला हा आपला अंतराळवीर 21 दिवसाच्या याच्यानंतर सुखरूप भारतामध्ये परत आला. राकेश शर्माच्या नंतरचा हा दुसराच अंतराळवीर आहे. सगळीकडून त्याचं स्वागत होतंय. म्हणजे अख्खा देश अक्षरशः त्या शुभांशूच्या ह्याच्यासाठी उत्सुक आहे. तो जेव्हा परतला, त्यांना जेव्हा आपल्या म्हणजे धर्तीवरती पाऊल ठेवल्याच्या नंतर ज्या भावना सगळ्यांच्या उचंबळून आलेल्या आहेत. आणि नेमकं अशा वेळी हे जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, एक तर त्यांचं काय इतकं उदासीन चेहरा असतो, पडेल चेहरा असतो, म्हणजे सगळी निगेटिव्हिटी भरलेली. बोलतात तर असं काही की जसं काही यांना काय बद्धकोष्ठ झालेलं आहे मला कळत नाही. कुठली गोष्ट बोलताना इतकं त्यांना कष्ट होतात. आणि अशा माणसाला काँग्रेसवाले का पाठवतात प्रवक्ता मला कळत नाही. अक्षरशः त्यांचं तोंड पावत नाही. हे उदित राज काय बोलतायत तुम्ही ऐका, म्हणजे मी तुम्हाला पुढं सांगतो. मैं शुभकामना देता हूं, सुरक्षित लौटे और जो ज्ञान उन्होंने अर्जित किया आकर के यहाँ पर बिखेरें. हम लोग लाभान्वित हो. ये मानवता के लिए मानवता के लिए लाभकारी चीज है. लेकिन जो पहले राकेश शर्मा भेजे गए तो उस समय SC ST OBC के लोग इतना पढ़े लिखे नहीं थे. इस बार मुझे लगता है बारी थी किसी बैकवर्ड को, किसी दलित को भेजना चाहिए था. कोई परीक्षा तो देके गए नहीं कि नासा में कोई परीक्षा कंडक्ट किया, उसके बाद में इनका सिलेक्शन हुआ. तो किसी दलित OBC को भी शुक्ला जी की जगह पर भेजा जा सकता है. ऐकले तुम्ही ह्यांनी जे आकलेचे तारे तोडलेले, की त्या शुभांशु शुक्लाच्या जागी दलिताला का नाही पाठवलं. अरे मुळात इथे दलित, सवर्ण, OBC विषयच कुठे आला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठेही विशेषतः उच्च पदस्थ याच्यामध्ये तो माणूस त्याच्या प्रत्यक्ष पात्रतेनं सिद्ध होतं. आत्ता भारताच्या सर्वोच्च न्यायाधीशपदी, सरन्यायाधीश असं जे पद आहे, सर्वोच्च पदी दलित बसलेलं आहे. त्याला कोणी दलित म्हणणार आहे का नुसतं? ते त्यांच्या बुद्धिमत्तेनं, त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर तिथं जाऊन बसलेले आहेत. तेव्हा कोणी काही म्हणलं का? त्यांचा सत्कार करत असताना इथे महाराष्ट्रामध्ये ह्याच दलितांमधल्या काही संघटनांनी बोंब मारली की हे कसं भाजपच्या ओटीमध्ये गेलेलं आहे किंवा भटाळलेला दलित. ही काय मानसिकता चालू आहे आमची? ज्या माणसानं प्रतिभा आपली सिद्ध केली, इतक्या उच्च पदावरती भूषण गवई सारखे बसले, तेव्हा त्यांना कोणी त्यांची जात काढली का? किंवा मी तुम्हाला मराठीतलं उदाहरण सांगतो. अजय अतुल सारखे संगीतकार दलित आहेत असं कोणी म्हणतं का? म्हणायची गरज आहे का? त्यांनी त्यांची प्रतिभा सिद्ध केलेली, सगळ्यांना त्यांची गाणी आवडतात. किंवा ते असं म्हणाले की नाही आता मी फक्त बाबासाहेबांचीच गाणी गाणार आहे म्हणून. असं एक प्रकरण आमच्याकडे घडलं म्हणून सांगतो. आमच्या एका संचामध्ये गाणी गायल्याच्या नंतर त्या कलाकारांनी मला विनंती केली की दादा बातमी देताना किंवा हे करत असताना माझं नाव टाकू नका. मी म्हणलं आता ह्याच्यामध्ये काय अडचण आहे तुला? नाही म्हणाले की ते देवीचं गाणं मी म्हणलेलं आहे ते आमच्याकडे चालत नाही. तो दलित होता. अतिशय चांगला आवाज त्याचा. ही जर अशा पद्धतीची तुम्ही तथाकथित पुरोगामी हिटलरशाही, पुरोगामी अशी आणीबाणी तुम्ही लादणार असाल, अशा पद्धतीनं जातीवरती तोच दृष्टिकोन ठेवून बोलणार असाल तर कसं शक्य आहे? कितीतरी कलाकार, कितीतरी, खरं तर संगीताच्या क्षेत्रामध्ये तर मी जेव्हा 8-9 वर्षात त्या एका संस्थेसाठी काम करतो आहे इथे, देवगिरी संगीत प्रतिष्ठान म्हणून, शास्त्रीय संगीतातले कितीतरी दलित जे वादक आहेत, गायक आहेत, ह्या सगळ्यांना त्यांची एक विशिष्ट परंपरेतून आलेलं आहे. मग ते जे काय गायन वादन करतात त्याच्यासाठी उलट त्यांना त्यांच्या DNA चा फायदा आहे की त्यांना ते संगीताचा कान आहे, त्यांना कळतंय. मग त्यांना कोणी काय केवळ दलित म्हणून संधी देतंय का? मी ह्यासाठी त्यांची नावं सांगत नाही की उगाच विनाकारण तुम्ही त्याला त्या पद्धतीनं जज कराल म्हणून. यापूर्वी पण आम्ही उदाहरणं सांगितलेली होती. हे काय लावलेलं आहे जातीच्या पद्धतीनं? आणि मी तुम्हाला महाराष्ट्राचं उदाहरण देतो, बाकीचं बाजूला ठेवा. संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र असं एकमेव राज्य की तिचं सगळ्यात जास्त शहरीकरण झालेलं आहे. जवळपास 288 पैकी 135 म्हणजे जवळजवळ अर्धे मतदारसंघ विधानसभेचे शहरी मतदारसंघ आहेत. आणि ह्या सगळ्या शहरी व्यवस्थेमध्ये कोणाला कोणाची जात काढत बसायला वेळ नाहीये. त्यांची जी कामं आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातली, ते त्याच्यामधला जो उत्कृष्ट माणूस आहे, जो करून देणार आहे, त्याच्या पद्धतीने ते चालू आहे.
गावगाड्यामध्ये छोट्या ठिकाणी जिथं माणसांना वेळ आणि हाच टाइमपास करायचा ते सगळे कदाचित जातीवरती जात असतील. पण मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो कोणी चांगलं काम करतोय, चांगल्या सर्व्हिसेस देतोय, त्याला त्या सर्व्हिसेस स्वीकारल्या जातात. जे जुनं सगळं ते पूर्णपणे गेलं नाही हे मी मंजूर करतो. आजही दलितांवरती अन्याय होतो, जाणीवपूर्वक उपेक्षा होती, ही गोष्ट खरी आहे. पण हे सगळं प्रमाण आधीच्या पेक्षा आता मोठ्या ह्याच्यामध्ये कमी झालेलं आहे. त्याच्यामध्ये घट आलेली. शहरी व्यवस्था ही बऱ्याच अंशी ज्याला जातीच्या पलीकडे जाऊन असा विचार करायला लागलेली आहे. मी तुम्हाला अजून 2 उदाहरणं देतो माझ्या पाहण्यातले, किंवा कागदोपत्री शिक्षण वगैरे पण बाजूला ठेवा. एक बहुजन समाजातला मुलगा आणि एक मुस्लिम मुलगा, दोघं असेत की ज्यांनी किमान पदवी पण केलेली नाहीये. जेमतेम 10वी-12वी पास आणि काहीतरी कुठले डिप्लोमा वगैरे असे सगळे केलेले. दोघांनी अतिशय उत्तम इंग्रजी शिकून घेतले. एकाला पर्यटन आणि त्या सगळ्या विषयामध्ये रस होता म्हणून त्यांनी त्या फॉरेनरच्या नादाला लागून वगैरे मागे लागून त्यांच्याशी संवाद साधून इंग्रजी सुधारलं. दुसऱ्याने इंग्रजी पुस्तकं वाचले, कॉल सेंटरवरती जॉब केला, त्याचं अतिशय सफाईदार असं इंग्रजी, त्याचे सुंदर उच्चार असून त्याला चांगले मोठ्या मोठ्या नोकऱ्या मिळाल्या, जेव्हा की त्याच्या हातात पदवीच नाही कुठली. ही माझ्या समोरची उदाहरणं आहेत की ही पोरं शहरामध्ये काम करत असताना त्यांना त्यांच्या जातीचा, त्यांच्या धर्माचा कुठे अडथळा येत नाही. आणि उदितराज आज काय सांगायला लागलेत की बरं हे जेव्हा उदितराज सारखे आणून बसवले तिथं प्रवक्ते म्हणून, अरे बाकीचे पण अतिशय प्रतिभावंत असलेले चांगले बोलणारे दलित कार्यकर्ते आहेत ना, तुमच्याच पक्षात असतील. अगदी मी भाजपचं उदाहरण सांगतो. गुरुप्रकाश पासवान सारखा अतिशय चांगला बोलणारा प्रवक्ता, त्याला कोण दलित म्हणून त्याला हे करतंय? शहजाद पुनावाल्यासारख्या प्रवक्त्याला कोणी मुसलमान म्हणतं का? काही गरजच नाही ना. मोदी स्वतः एवढं मोठं उदाहरण आहे ना. एक ओबीसी गेली 11 वर्ष देशाच्या पंतप्रधानपदी बसलेला आहे. कोणीतरी त्याची जात काढली का किंवा गरज पडली का काढायची? ज्या संघटनेवरती, पक्षावरती तुम्ही वारंवार आगपाखड करता, आत्ता सरन्यायाधीशपदी दलित आहे, पंतप्रधानपदी ओबीसी बसलेले आहेत, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सगळी पदं बघा तुम्ही, उच्च पद जी म्हणतो ती सगळी अब्राह्मणी आहेत. म्हणजे तुम्ही काय लावले आणि कुठल्या पद्धतीने ही बडबड तुम्ही करायला लागलात? वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा काम करणारी माणसं, त्यांचा अभ्यास त्यांनी बरं आता तर समाज माध्यम, सोशल मीडिया इतके म्हणजे तीव्र, म्हणजे इतकं बलवान झालेलं आहे. कोणी कुठेही कुठल्याही कोपऱ्यातला कलाकार असो, विचारवंत असो, साहित्यिक असो, बुद्धिवंत असो, शास्त्रज्ञ असो, कला, सगळे जे कोणी कुठल्या याच्यामध्ये असेल आणि त्याची जर कला समोर आली तर फार मोठ्या प्रमाणात ती स्वीकारली जाते. लोकाख्यान नावाचा फार एक सुंदर कार्यक्रम, त्याच्यात बहुतांश जण बहुजन समाजातले कलाकार आहेत. कोल्हाटी म्हणून आपल्याकडे जी जात आहे त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात हे कलाकार निपजलेले आहेत आणि त्यांचं योगदान मोठं आहे. मग हे सगळं आपल्याकडे प्रत्यक्ष अनुभवाला येत असताना, लोक त्याला प्रतिसाद देत असताना सुद्धा आपण काय म्हणणार? त्याच्या जाती शोधत बसणार. कोणामधली कला, कोणामधली प्रतिभा, कोणामधली बुद्धिमत्ता, कोणामधलं कौशल्य, हे सगळं बघायचं सोडून तुम्ही दुसरीकडे कुठं घुसायला लागलात? उद्या कुठल्या कारणानं एखादा दलित अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यास करून पुढे गेला तर जाईल ना तो अंतराळामध्ये, तेव्हा उलट म्हणणार आहेत का तुम्ही? म्हणून मी म्हटलं आता देशाच्या पंतप्रधानपदी ओबीसी आहे, देशाच्या न्यायाधीशपदी दलित आहे, देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी. काय म्हणणे तुमचं? झाले का तुमचं समाधान? यांची अडचण काय माहितीये का? फक्त आणि फक्त विरोध करायचा. फक्त आणि फक्त आपल्याकडे अतिशय काय म्हणतील असभ्य भाषेतली अशी म्हण आहे की त्या एखाद्याचं शुभ कार्य चालू असेल तर खंडीभर, म्हणजे खूप मोठ्या डाळीचं खंडीभर वर्णामध्ये मुतून ठेवायचं, म्हणजे ते सगळं नासाडे करून टाकायचं. त्यास म्हणजे इतका मोठा सुंदर आनंद आहे त्याच्यामध्ये, काहीतरी आपल्या मताची घाणेरडी पिचकारी टाकायची आणि हे करून टाकायचं. काय हे कशा पद्धतीनं बोलायला लागलात तुम्ही? काँग्रेसला आत्तापर्यंत, आत्ता एक मल्लिकार्जुन खडगेचा जो अपवाद सोडला तर आत्तापर्यंत का नाही दलिताला अध्यक्ष करता आलं? मग तुम्हाला एवढं म्हणायचंय तर आजही सुद्धा काँग्रेसच्या त्या कार्यकारिणीमध्ये किती दलित तुम्ही घेतलेले आहेत? आजही तुमच्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसींची संख्या मागच्या वेळेसची गोष्ट, युपीएच्या काळातली गोष्ट, किती होती? सगळ्यात जास्त दलित तर त्याचे प्रमाण विशिष्ट निवडून येतातच, त्याच्यात काही वाद नाही, राखीव जागाच ठेवल्या. पण ओबीसींच्या बाबतीमध्ये तशा वेगळ्या राखीव जागा नसताना सुद्धा भाजपकडून मोठ्या प्रमाणात ओबीसी निवडूनही आले आणि ओबीसी प्रत्यक्ष मंत्रिमंडळात सगळ्यात जास्त येतात. मग तुम्ही काय बोलणार त्याच्याबद्दलचे? हे पूर्णपणे निरर्थक आणि संदर्भ काहीच म्हणजे त्याला अर्थ नाही.
हे नवीन युगामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा इतका सगळा झपाट्याने विस्तार होत असताना, देशादेशातल्या भिंती एका अर्थाने कोसळत चाललेल्या असताना, संपर्क मोठ्या प्रमाणात वाढत असताना, तुमचा अंतराळवीर 21 दिवस तिथे राहून आला, सगळ्या जगाला त्यांनी आनंद व्यक्त केला असताना हे मात्र त्याची जात शोधत बसणार. उदित राज यांचा कडक शब्दामध्ये निषेध. ही जी मानसिकता आहे काँग्रेसींनी त्यांची जपलेली, त्याची करावी तेवढी निंदा थोडी आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.